कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। मुकुल, एकीकडे हेमंत गोडसे वारंवार त्या जागेवर आपला दावा सांगतायत। मुख्यमंत्र्यांची भेट देखील त्यांनी वर्षभर जाऊन घेतली होती, कार्यकर्ते आले होते, जोरदार घोषणाबाजी देखील केली होती आणि आता छगन भुजबळांच्या देखील उमेदवारीची चर्चा आहे। बरोबर आहे, गेल्या 8 ते 10 दिवसापासून नाशिक लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत हॉट असा मतदारसंघ राहिलेला आहे। अजून आज किंवा उद्यापर्यंत उमेदवाराची घोषणा होऊ शकते अशा स्वरूपाची माहिती आपल्याला आता मिळते आहे। हेमंत गोडसे यांनी सुरुवातीपासून या जागेवर दावा केलेला होता, कारण त्यांनी छगन भुजबळ, समीर भुजबळ यांना एका पाठोपाठ त्यांचा पराभव केलेला होता आणि ते मताधिक्य 1,87,000 वरून 2,92,000 पर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं। त्यामुळे त्यांचा दावा अत्यंत प्रबळ मानला जात होता। मात्र छगन भुजबळ यांनी सांगितलं, दिल्लीमधूनच माझ्या नावाची चर्चा आहे आणि मला आग्रह करताय, त्यामुळे आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांची देखील कोंडी झालेली आहे। दुसरीकडे मराठा लॉबी जी आहे ती भुजबळ यांच्यावर नाराज आहे आणि याचा फटका अजित पवार गट यांना देखील बसू शकतो आणि त्याचबरोबर भाजपला देखील बसू शकतो। त्यामुळे आता पुन्हा एकदा चाचपणी करण्याची वेळ या दोन्ही पक्षांवर आली आहे का अशी शंका निर्माण होत आहे। त्यातच छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे या दोघांना बाजूला ठेवून आणखी कुठले उमेदवार, सक्षम उमेदवार असतील ज्यांना भरघोस मतदान मिळेल, अशा नावांची देखील आता चाचपणी केली जात असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। परंतु जी ठोस माहिती मिळते त्याच्यामध्ये आज किंवा उद्यापर्यंत नाशिकच्या नावाची घोषणा होऊ शकते आणि त्यामध्ये सध्या तरी छगन भुजबळ यांचं नाव अग्रेसर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।